तर मित्रांनो मी आहे आता दारवा कारंजा हायवे रोडवर आणि आजची तारीख आहे 3 जून 2023। तर रायगडचा सोहळा आहे 6 जूनला आणि इथून आता जाणार आहे मी रायगडसाठी। तर जिथून मी निघणार आहे तो आमचा तालुक्याचा ठिकाण आहे, दारवा नावाचं ठिकाण आहे आणि हा माझा मित्र ओम आहे, मला इथपर्यंत सोडायला आला आहे। तर आता इथून पुढे जायचं आहे। आता जवळपास वाजले 6:30 वाजत आले आणि इथून बघतो आता मी लिफ्टसाठी ट्राय करतो। आणि खूप दिवसापासून आपल्याला आतुरता होती माझ्या व्हिडिओची आणि खूप कमेंट येत होत्या की व्हिडिओ कधी येणार आहेत म्हणून। तर आता व्हिडिओ येणार आहे या पुढं। इथून जाणार आहे मी रायगडसाठी आणि रायगडचा सोहळा दाखवणार आहे, एक्सप्लोर करणार आहे। त्यानंतर निघणार आहे केदारनाथसाठी। तर पाहूया, चला सुरुवात करूया लिफ्टसाठी। लिफ्ट मागतो आणि इथून पाहूया आपण। आजचा टार्गेट राहणार आहे आपला संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद। तर चला मग आता सुरुवात करू लिफ्ट मागण्यासाठी। अजून तर बरीचशी ट्रॅफिक नाही आहे या रस्त्यावर, कारण सकाळचा टाइम आहे आणि खूप कमी वाहतूक आहे। तर ट्राय करू, चला। सो मित्रांनो चला आता ट्राय करूया या कार्डबोर्ड सोबत लिफ्ट मागण्यासाठी। आणि हे असं दिसते पूर्ण ऑल भारत ट्रॅव्हल, भारत यात्रा। आणि हे माझं चॅनलचं नाव आहे विश्वभ्रमण अन्न। तर हा ट्रक जातोय पैठणसाठी, मला जायचं आहे संभाजीनगर। तर आता वाजलेले सकाळचे 6:41 झालेले आणि हा असा काहीसा रस्ता आहे। आणि हे काका आहे जे की ट्रक चालवतात। कुठून येत आहे काका तुम्ही? चंद्रपूरहून हे काका निघालेले आहे आणि आता पैठणसाठी जाणार आहे। तर मी तुमचा लाडका आणि आवडता तुषार पाटील। 7 वाजले आहे आणि हा असा काहीसा ट्रेलर आहे, म्हणजे ट्रक आहे। तर हे 2 ट्रक आहे आणि दोघं पण सोबत चालले। तर चला आता एक चाय पिऊया, काकाकडून वापस आलेला। दुसरा जाते आता मी आहे मेहकर, या साईडला आहे मेहकर आणि मेहकरमधून आतमधून रस्ता आहे समृद्धी महामार्गावर जायचा। तर आतमधून 12 किलोमीटर आहे म्हणून सांगत होते ड्रायव्हरवाले काका। सो हे इथं थांबले या धाब्यावर जेवणासाठी। चला मग आता जाऊयात मेहकरसाठी लिफ्ट पाहू, म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी। आणि आतमधून बाहेर निघायचं आहे समृद्धी महामार्गावर जायला। तर आता 11:30 वाजले, पाहू किती वेळ होतोय। तर सो औरंगाबाद आहे 151 किलोमीटर, बुलढाणा आहे 62 आणि सिंदखेड राजा 59 आणि लोणारा आहे 25 किलोमीटर। तर चला आता हा सरळ रस्ता जातो मेहकरसाठी आणि आपण ज्या ट्रकमध्ये आलो तो ट्रक तिथे। तर आता लिफ्ट पाहूया। काकाने इथपर्यंत सोडला या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी। सो मित्रांनो मी आता मेहकरमध्ये आहे। तर एका काकाने मला जस्ट एक मदत केली की मी चिखली फाट्यावर जाणार होतो, पण तिकडून समृद्धी महामार्गावर जायचा रस्ता नव्हता। पण मी तेव्हा थोडाच वेळ अगोदर त्याने मला तिथं सोडलं आणि मी मॅपवर पाहिलं, त्यामुळं मला जमलं। आणि मी परत येत असताना काकाने मला एका म्हणजे समृद्धी महामार्गावर जाण्याच्या मार्गावर सोडलं आणि काका बोलली होती की जेवण कर। आणि हां तर एक हॉटेल आहे, एक थोडंसं मोठंसं, आणि इथं एक त्यांनी एक थाली माझ्यासाठी ऑफर केलेली आहे। तर जेवण करतो। मी ज्या इथं जेवलो त्याचं नाव आशीर्वाद भोजनालय आहे आणि या साईडनं समृद्धी हायवे आहे।
ॲक्च्युली काय झालं, मी जेवण केलं, टाईमलॅप्सवर फोन लावला आणि टाईमलॅप्सवर फोन लावल्यानंतर जेवायला बसलो, पण पाहिलं तर टाईमलॅप्स चालूच नाही झाला, म्हणजे स्टार्ट झाला आणि बंद झालं. तो जेवण तर झालं मस्त भरपेट. आता इथून लिफ्ट पाहायची आपल्याला समृद्धी हायवेपर्यंत, म्हणजे समृद्धी हायवेवर जायचं आहे आणि त्यानंतर मग पुढं जायचं आहे. सो मी इथं लिफ्ट मागत होतो पुढं, आणि म्हणजे जवळपास मला 10 मिनटं झाले होते लिफ्ट मागता. तर इथं या दादाचं दुकान आहे, तर यांनी मला इथं बोलावलं होतं. थोडी विचारपूस चालू आहे, काय करतो, कुठं फिरत आहे, काय हेल्प लागते का आमच्याकडनं ते पण मदत म्हणून बोलावलं होतं. मी म्हटलं नाही, मी पाहतो म्हणून. तिथं आता इथून समृद्धी महामार्ग 4 किलोमीटर आहे, पाहतो थोड्या वेळा 10-5 मिनटात लिफ्ट भेटूनच जाईल. समृद्धी महामार्गावरून पुढं जायचं आहे. सो धन्यवाद दादा, तुम्ही पण विचारलं आणि मदतसाठी काहीतरी म्हणजे विचारलं म्हणून. बाकी पुढं पाहतो मी, थोड्या वेळ लिफ्ट मागतो आणि भेटूनच लिफ्ट पुढं जाऊ. बस असेच. आता या अगोदर एक काका भेटले होते, म्हणजे मी सहज तिकडं एका दादानं चिखली हायवेकडं मला सांगितलं तिकडं जा म्हणून. मी तिथं थांबलो आणि मॅप पाहिला तर ते रॉंग साईड दाखवलं, म्हणजे ते जे आहे समृद्धी हायवेच्या खालून चाललेला रस्ता आहे. समृद्धी हायवेवर जात आहेत, तिकडून जात आहे ते. तर मग तिथंच मी थांबलो आणि वापस परत येऊ राहिलो. तर एका काकानं थांबवलं आणि बसून घेतला गाडीवर, चाल म्हणे मी सोडतो म्हणे. तर इथंच एक ढाबा आहे जवळ, कोणता ढाबा काहीतरी नाव आहे त्याचं, नाही गजानन काहीतरी, हां गणराज. तिथं जेवण केलं त्या काकानीच म्हटलं तर जेवण केलं आणि बस आता लगेच निघालं. थोड्यात लावून मग लागलं भाऊ आता पुढं लिफ्टसाठी. इथं लिफ्ट भेटतच नव्हती. मी 15 मिनिट झाले, जास्तीत जास्त 15 मिनिट, ठीक आहे. तर 15 मिनिटापासून मी तिथं उभं होतो आणि लिफ्ट ट्राय करत होतो लिफ्टसाठी. तर तिथं त्यांनी मग बोलवलं, अगोदर आपल्या मंडळींनी बोलवलं आणि विचारलं. त्यानंतर मग म्हटले की आम्ही सोडून देतो. मी म्हटलं नाही. मग मी ट्राय केलं तरी 5 मिनिट आणि मग परत म्हटले की चला मग आम्ही सोडून देतो. मग त्या दादाने गाडी काढली आणि आता नेऊन सोडत आहे, हे बघू शकता. सो दादा तुझं नाव काय रे? सुधीर खरात. सुधीर, हे आमचे मित्र आहे वैभव शेठ, हे ठेकेदार आहे. हे आमचे मित्र सुधीर भाऊ कुंबडे शावकार आहे आणि आमचे रवी भाऊ मिस्किन आणि युवकचे जिल्हाध्यक्ष आहे. करता का भाऊ शावर म्हणून? हे आमचे मित्र युवा उद्योजक उमेश चलकोरे. हा एक टोल प्लाझा आहे, या टोल प्लाझाहून पाहतो आता. आता मी एका तासाच्या आपल्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तिथं थांबलो लिफ्टसाठी त्या टोल प्लाझावर, जे की समृद्धी महामार्गावर चढण्याचा टोल प्लाझा होता. 1 तास थांबलो. 12-12:30 वाजेपासून, समजा 12:30 नाही 12:15 पासून. तर आता 1:16 झाले. तर जवळपास 1 तास थांबलो. त्यानंतर एक लिफ्ट भेटली, जे की कुठं चालले तुम्ही? मुंबई. हे दादा मुंबई चालले आणि आपल्याला जायचं आहे छत्रपती संभाजीनगर. तर चला आता जाऊयात. तर म्हणजे मुंबई किती किलोमीटर आहे लगभग इथून? मुंबईतून 484. संभाजीनगर 150 किलोमीटर. 150 किलोमीटर संभाजीनगर बाकी आहे. आणि किती वेळ लागेल ना? 1-2 तास? 3 तास वेळ लागणार आहे संभाजीनगरसाठी, म्हणजेच औरंगाबादसाठी. तर चला मग आता जाऊया. थोडा उशीरच झाला पण ठीक आहे, पोहोचू आपण. जवळपास 4-4:30 वाजेपर्यंत आपण संभाजीनगरमध्ये असेल. मित्रांनो, खूप वेळानंतर एक हे पेट्रोल पंप आहे आलंय आणि इकडं वॉशरूम आहे आणि इकडं जागा आहे खूप सारी. सो आता वाजले 2:46 आणि खूप वेळानंतर एक वॉशरूम भेटलं. आणि इकडे एक ढाबा आहे जिथं की दक्षिण भारत नावाचं आहे आणि चहा आणि पॅकेज फूड भेटते. आणि हे असं काहीसं पेट्रोल पंप आहे. आणि इकडे ट्रक उभे आहेत. रस्त्यावर कुठंच ट्रक उभा करता येत नाही, कारण का ती पेट्रोलिंगची गाडी येतेच, मग ते परत ट्रक काढायला लावतात आणि जुर्माना पण आहे. तो इथं
पेट्रोल पंपला साईडला उभं करतात ते ट्रक. ऑपरेशन झालं आता इथं मला पट्टे करायला लागते जरा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. तर समृद्धी महामार्गावरून उतरून या वेवर उतरलोय आणि इथून आता संभाजीनगर जवळपास 12 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता मी ठरवलेलं आहे की न संभाजीनगरला जाता, आणि ही गाडी जात आहे पनवेलला मुंबईसाठी. तर मी पण ठरवलं आहे की न संभाजीनगरला थांबता अहमदनगरहून पुण्याला जात आहे गाडी. तर मी पण पुण्याला जाव आणि मित्राच्या रूमवर रेस्ट करावं. एका दिवसाचा रेस्ट म्हणजे न दुसऱ्या दिवशी संभाजीनगरहून पुण्यासाठी निघता डायरेक्ट पुण्याला याच दिवशी आजच जाव. आणि आजचं टोटल डिस्टन्स होईल मग 595 किलोमीटर. एका दिवसात 595 किलोमीटर आपण बाय लिफ्ट ही चेकिंग थ्रू पुण्याला पोहोचतो एका दिवसात. तर एक दिवस वाचणार आहे आपला. तर एक दिवसाचा रेस्ट घेऊन मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 तारखेला रायगडसाठी निघाव असं ठरवलंय. आता पाहू अजून काय ठरतंय. तर ठरलं तर आहेच. आणि जवळपास 10 किंवा 11 वाजेपर्यंत ही गाडी आपल्याला पुण्याला सोडेल. तर तिथून मग मित्राच्या रूमवर जाऊन थोडा रेस्ट होईल एका दिवसाचा. आणि 4 तारखेला मग रेस्ट होईल आणि 5 तारखेला निघेल रायगडसाठी. तर चला पाहूया अजून काय प्लॅन ठरतोय. तर आता तर सध्या हाच प्लॅन आहे. आणि हे दादा आहे, हे दादा जात आहे पनवेलला. काय दादा तुमचं नाव? देवानंद पोगे. देवानंद पोगे. देवानंद मोगे पोगे. पोगे. तर देवानंद पोगे आणि हे दादा यांचं नाव आहे पूर्ण. आणि हे दादा आता पनवेलला जात आहे. तर जवळपास 15-16 वर्षापासून हे दादा ड्रायव्हरशिप चालू आहे यांची, म्हणजे ड्रायव्हरिंग चालू आहे. आणि 15 वर्षाचा किंवा 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे दादाला. आणि आता हे जात आहे मुंबईला. म्हणजे हे केव्हा निघाल तुम्ही छत्तीसगडहून? काल रात्री छत्तीसगडहून निघाले आहे. आणि आज कुठे तर संभाजीनगरला 4-4:30 वाजेपर्यंत संभाजीनगरमध्ये आहे आज. म्हणजे इतकं सारं अंतर कव्हर करून आलंय ते. आणि आजच रात्री पुण्याला पोहोचणार आहे. ते न थांबता मला पुण्याला उतरवून देणार आणि पुढे जाणार अजून जिथं त्यांना जायचं आहे पनवेलला. म्हणजे जास्तीत जास्त थांबत जरी असेल तरी 2 घंटे किंवा 1 घंटा ते ब्रेक घेत आहे. आणि तरी पण रेग्युलरली ड्रायव्हिंग करताय. त्यांना एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्ही असं करू नका. कारण थांबणं हे गरजेचं आहे बरं स्वतःच्या स्वास्थ्यासाठी. पण त्यांना 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून चालतंय ते. ठीक आहे.